नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 3.0 उज्ज्वला योजना सुरू झालेली आहे। याच्या अगोदरचं पाहिलं तर उज्ज्वला योजना होती, त्यानंतर 2.0 आली आणि त्यानंतर आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर उज्ज्वला योजना 3.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी आता तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। अर्ज करत असताना तुम्ही इंडियन गॅस असेल, भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल, या तिन्ही एजन्सीपैकी कुणा एका एजन्सीकडे तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्याकडून अर्ज तुम्ही स्वतः करू शकता। तो अर्ज कसा करायचा, त्याच्यासाठी नेमकं कागदपत्र काय लागणार आहेत, सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि व्हिडिओ समजत नसेल तर पॉज करू पहा, पण चुकीची माहिती किंवा न व्हिडिओ बघता अर्ज करू नका। चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला गुगलमध्ये जाऊन PMUY असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर PMUY अशी वेबसाईट येईल, त्यावरती जायचं आहे। अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला PMUY कनेक्शन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्या किंवा स्क्रोल करून घेतल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाईल आणि तिथं ऑनलाईन पोर्टल एक ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला 3 कंपन्या दाखवल्या जाईल, इंडियन, भारत आणि HP। आपण इंडियनवरचं जर करायचं असेल तुम्ही इंडियनवरती क्लिक करू शकता। इथं तुमच्याकडे प्रोफाईल कस्टमर लॉग इन नसेल तर खाली रजिस्टर नाव याच्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर नवीन पेज येईल, तिथं तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून सबमिट करून तुमचं लॉग इन ID तयार करू शकता। त्यानंतर जर तुमचं इथं लॉग इन क्रेडेन्शियल तयार झाल्यानंतर तुम्हाला जर आता HPचं करायचं असेल तर HPवरती क्लिक करून HPच्या पोर्टलवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला साइन इन किंवा न्यू यूजर इथं दाखवलं जाईल, त्याच्यावरती क्लिक करून तिथं तुम्ही तुमच्यासाठी HPसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि तुम्हाला जर भारत गॅसचं करायचं असेल तर क्लिक हेअर टू अप्लाय भारत गॅसच्या समोरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग इथं तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड आलं जाईल। त्यानंतर मग खाली टाईप ऑफ कनेक्शन याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन आणि रेग्युलर LPG कनेक्शन दिसेल। आपल्याला 3.0 उज्ज्वलाचं घ्यायचं आहे। चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र आणि तुमचा तालुका, जिल्हा जो काय असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जो काय असेल तर संपूर्ण लिस्ट तुम्हाला तिथे असलेली दाखवली जाईल। ती संपूर्ण यादीमधून तुम्हाला एक डिस्ट्रीब्युटर निवडायचा आहे आणि तो डिस्ट्रीब्युटर निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या अंतर्गत तिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे। आपण आता या संपूर्ण यादी जी काही दिलेली आहे त्या यादीमधील आपण फक्त एक डिस्ट्रीब्युटरवर समोर जे काही चेक गोल दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला खाली कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला परत जे काही नवीन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो काही इथं बॉक्समध्ये कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। आपला जो काही कॅप्चा असेल तो आपण कॅप्चा व्यवस्थित आता टाकून घेऊ आणि कॅप्चा जर दिसत नसेल तर तुम्ही रिफ्रेशसुद्धा करून घेऊ शकता। कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर जनरेट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल जो काय आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। रिजनरेट करायचं असेल तर रिजनरेटसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर न्यू KYCचं आलं जाईल। त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं पाहू शकता की कंझ्युमर मायग्रेट फॅमिली म्हणजे स्थलांतर केलेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे। आणि फाईन जे काही खाली फॅमिली आयडेंटिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेशन कार्ड म्हणजे मेन तुमचं रेशन कार्ड असणार आहे। रेशन कार्ड असेल तरच तुम्ही हा अर्ज करू शकता। तुमचा रेशन कार्ड नंबर इथं 12 अंकी जो काही नंबर असतो राशनचा तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टाईप ऑफ स्कीम जे काही खाली दाखवत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला उज्ज्वला 3.0 तुमची जे काही कास्ट असेल, जनरल असेल, ऑदर असेल, SC असेल, SC एसला SC, STला ST, ऑदरला ऑदर आणि जनरल तुमची जे काय असेल ते तुम्हाला इथं निवडायचे आहे। आणि निवडल्याच्या नंतर परत तुम्हाला जो काही पुढे प्रोसीड दाखवत आहे त्या प्रोसीडवरती आपल्याला परत क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्या बाजूला तुम्हाला एक इथं फॅमिली आयडेंटिफायर स्टेट म्हणजे तुमचं जे काही राज्य असेल ते दाखवलेलं आहे, ते राज्य निवडून प्रोसीडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर असा तुमच्यासमोर फॉर्म दाखवला जाईल। थोडं झूम करून दाखवतो। इथं तुम्हाला आय कन्फर्म हॅविंग कलेक्टिंग जे काही हे असेल त्याच्यामधलं हे तुम्हाला PMUYचा बेनिफिशरी आपण हे आहोत म्हणून आपल्याला इथे ह्याच्यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमच्या राशन कार्डमध्ये 18 वर्षावरील किती व्यक्ती आहेत हे तुम्हाला इथं 18+
एक्सक्लुडिंग बोथ सेल्फ म्हणजे स्वतःला सोडून 18 वर्षावरील किती आहेत. जर आपल्या कुटुंबामध्ये सध्याच्या माझ्या ह्याच्यामध्ये एकच आहे, मी एक आणि माझी मिसेस एक, म्हणजे मिसेसच्या नावानं आपण लेडीजच्या नावानं अर्ज भरत आहोत आणि तिला सोडून 18 वर्षाच्या वरचा मी एकच आहे, म्हणून आता इथं मी एकच घेणार आहे. तुमच्या ह्याच्यात 2 असतील तर तुम्ही 2 करा. त्यानंतर मग आता खाली आपल्याला जे काही फॅमिली डिटेल्स आपले राशन कार्डमधील जसे नावं आहेत तसेच भरायचे आहेत. तर ती व्यक्ती कोण आहे, एक तर मी हजबंड आहे म्हणून माझं नाव टाकायचं आहे. तुमचा जो काही बाकीचं माहिती असेल ती माहिती तुम्हाला इथं व्यवस्थितपणे द्यायची आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. ते भरून घेतल्याच्यानंतर परत दुसरी व्यक्ती असेल तर तुम्ही तिथं दुसऱ्याची ॲड फॅमिली मेंबर करू शकता आणि भरू शकता. नसेल तर तुमची एकच व्यक्ती राहू द्यायचं आहे. आणि परत खाली हे जे काही 2 ऑप्शन आहेत, ज्या कुटुंबामध्ये एकच महिला असेल फक्त, म्हणजे एकल महिला असेल, विधवा असेल, अनाथ असेल किंवा घटस्फोटित असेल, त्यांच्यासाठी हे 2 पर्याय दिलेले आहेत. परंतु या दोन्ही पर्यायामध्ये मी काही बसत नाही, म्हणून या कोणत्याही पर्यायावरती मला क्लिक करायची गरज नाही आहे. म्हणून हे दोन्ही पर्याय मी इथून सोडून द्यायचे आहेत. तुमच्यात जर कोणी फक्त सिंगल महिला असेल त्यांनीच हे क्लिक करून भरायचं आहे, अन्यथा बाकीच्यांनी सोडून द्यायचं. त्यानंतर मग आता आपल्याला इथं खाली ज्यांच्या नावानं आपण मिसेसच्या नावानं अर्ज भरत आहोत म्हणून आपल्याला MS करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं जे काही पहिलं नाव असेल ते पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं मिडल नेम म्हणजे मधलं नाव म्हणजे नवऱ्यांचं नाव ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांची जन्मतारीख वगैरे टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख काय असेल तर तुमचं वर्ष निवडून घ्या. वर्ष निवडल्याच्यानंतर तुमचा महिना निवडून घ्या आणि खाली डेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग खाली प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे POA, त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, तुमची जे काही इथं लिस्ट दिली जाते तुम्हाला POA कॅटेगरी सिलेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण कॅटेगरी दाखवली जाईल. त्या कॅटेगरीमधून आपल्याला कोणतंही एक प्रूफ आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. आणि क्लिक केल्याच्यानंतर पासपोर्ट, वोटर ID, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इथं भरपूर सारे दिलेले आहेत. आधार कार्ड, आपण आधार कार्ड आहे आपल्याकडे एकच, आपण आधार कार्डवर आपलं होऊन जाईल म्हणून आपण आधार कार्ड आपलं निवडून घेणार आहोत. तुमच्याकडं अनेक दुसरं कोणतं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ते दुसरंसुद्धा निवडू शकता, परंतु आपण जे काय असेल तर आधार कार्डवरती आपण काम आपलं भागवणार आहोत. आधार कार्ड निवडून घ्यायचं आहे. आणि आधार कार्ड निवडल्याच्या नंतर खाली तुमचं जे काही संपूर्ण तुम्हाला विचारलेली माहिती आहे ते माहिती वगैरे भरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डसुद्धा तुम्ही करू शकता. आपण रेशन कार्डच्या ह्याच्यानुसार घेणार आहोत. रेशन कार्डचा संपूर्ण पत्ता इथं तुमचा जो काही नंबर आहे, आधार कार्ड निवडलं तर आधारचा नंबर टाका किंवा रेशन कार्ड निवडलं तर रेशन कार्डचा नंबर टाका. त्यानंतर तुमचा संपूर्ण इथं पत्ता, तुम्ही सद्यस्थितीला ज्या पत्त्यावर राहत असता तो पत्ता संपूर्ण तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तुमचं जे काही लोकेशन वगैरे असेल संपूर्ण पिनकोड, स्टेट, त्याच्यानंतर मग विलेज तुमचं काय असेल तो पत्ता, तुमचा जसा पत्ता असेल तो पत्ता तुमचा इथं भरून घ्या. मोबाईल नंबर, ईमेल ID संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर संपूर्ण तुमचं जे काय असेल तर इथं फिलअप न चुकता करून घ्या, कारण की हा तुमचा पत्ता महत्त्वाचासुद्धा इथं ठरणार आहे. त्याच्यानंतर मग खाली आपला जे काही प्रूफ ऑफ आयडेंटिटी असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही आधार कार्ड असेल त्यावरती तुम्ही करू शकता किंवा इतर डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेले तुमचं इथं आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर ID किंवा ID इश्यू बाय स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ड्रायव्हिंग लायसन याच्यापैकी सुद्धा तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट घेऊ शकता. आपल्याकडं फक्त आधार कार्ड आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत, कारण की आपल्याकडं आधार कार्ड आहे. बाकीचे पण आहेत पण आपण आधार कार्ड घेऊन सिलेक्ट काम याच्यावरतीच करणार आहोत. आधार कार्ड करून घ्यायचं आहे. परत तुम्हाला इथं मग तुमचा आधार नंबर असेल, पुढे जो काही कार्ड नंबर विचारलेला आहे तो कार्ड नंबर इथं तुमचा आधार कार्डचा टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर परत मग तुम्हाला इथं खाली तुमचा आधार नंबर विचारला जाईल. त्यानंतर मग तुमचं नेम ॲज पर आधार कार्डवरचं असेल. इथं परत तुमचा जो काही खाली माहिती संपूर्ण दिलेली आहे, म्हणजे तुमचं आता खाली बँकेची डिटेल्स तुम्हाला विचारली जाणार आहे. ती बँकेची डिटेल्स तुम्हाला इथं संपूर्ण व्यवस्थित भरायचं आहे. बँकेचं नेम, अकाउंट नंबर, त्यानंतर तुमचा अकाउंट टाईप, सेविंग्स, क्रेडिट कोणता आहे, IFSC कोड कोणता आहे, संपूर्ण ही माहिती तुम्हाला खाली भरून घ्यायची आहे. आणि भरल्याच्या नंतर व्हॅलिडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेटवर क्लिक केल्याच्यानंतर ही आपली संपूर्ण माहिती इथं आल्याच्यानंतर व्यवस्थित आहे का ती एकदा कन्फर्म करून घ्या, कारण की हे तुमची माहिती असणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की उज्ज्वला योजनेची जे काही सबसिडी असते ती ही डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात असते. त्याच्यामुळे ही माहिती तुमची व्यवस्थित भरा. आणि हे तुम्हालाच कागदपत्र जे काय असेल तर पुढे अपलोडसुद्धा तुम्हाला तुमचं बँक पासबुक करायचं आहे. खाली नंतर मग यायचं आहे आणि तुम्हाला सिलेंडर काय पाहिजे, 5 kgमध्ये पाहिजे का 14.2 kgमध्ये पाहिजे. तर सर्रास 14.2 kg म्हणजे मोठं सिलेंडर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यावरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर
पुढे तुमचं जे काही ऑप्शन असेल तर आपल्याला 14.02 याच्यावरतीच क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपलं ग्रामीण आहे का शहरी. तुमचं जर शहरी असेल तर अर्बन करू शकता आणि ग्रामीण भाग असेल तर तिथं रुरल करायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुमचा जो काही ही असेल स्टेट जिल्हा असेल तो जिल्हा आणि त्यानंतर तुमचं विलेज जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली जे काही डिक्लेरेशन दिलं आहे त्याच्यावर चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तिथं पाहू शकता की आपला उज्ज्वला 3.0चं जे काही ॲप्लिकेशन आहे तो रेफरन्स नंबर आपल्याला रिक्वेस्ट आय डी मिळालेला आहे. तो रिक्वेस्ट आय डी कॉपी करून घ्या आणि कॉपी करून घेतल्याच्या नंतर खाली क्लिक हेअर टू अपलोड उज्ज्वला 3.0 KYC डॉक्युमेंट हा एक ऑप्शन दाखवला जात आहे. त्यावरती आता आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की आपल्याला इथं जो काही आपला रेशन कार्ड किंवा तुमचं फॅमिली डॉक्युमेंट असेल, आधार कार्ड असेल किंवा डिप्रिवेशन डिक्लेरेशन असेल आणि फॅमिली आधार कार्ड त्यांचे जे काय असतील ते इथं अपलोड करून घ्यायचे आहे. इथं त्याची फाईल तुम्हाला इथं दिलेली आहे. पाहू शकता की 300 KB पर्यंत असावे. त्याच्यामध्ये PDF असेल, JPG असेल, JPG, TIF, PNG अशा प्रकारचे संपूर्ण फाईल असतात. चूजवरती क्लिक करून तुमच्याकडे जे काही तुम्ही सेव्ह करून ठेवलेल्या फाईल आहेत ते तुम्हाला इथं संपूर्ण अपलोड करून घ्यायचे आहेत. ह्याच्या अगोदर वरी पाहू शकता की आपण इथं सबमिशन स्टेटस आपलं सध्या पेंडिंग आहे. परंतु ज्यावेळेस हे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून आपण फॉर्म सबमिट करू त्यावेळेस आपलं हे कंप्लीट होणार आहे. आपलं जे काय असेल तर आता आधार कार्ड आहे. आधार कार्ड आपलं डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्ह्यूवरती क्लिक करू शकता किंवा नंतर डिलीट करून दुसरंसुद्धा करू शकता. हे डिप्रिव्हेन्शन डिक्लेरेशन जे काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हे काय असतं एक फॉर्म आहे. त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे. हा फॉर्म आहे. तुम्हाला इथं काय लिहायचं आहे नेम ऑफ द ॲप्लिकंट म्हणजे तुमचं ज्यांचे लेडीजचे ज्या नावानं अर्ज भरताय त्यांचं नाव टाका, त्यांचा आधार नंबर टाका. त्यानंतर परत त्यांचं इथं नाव टाकू शकता तुम्ही आणि त्यानंतर त्यांचं जे काही म्हणजे मिस्टर वाईफ ऑफ त्यांच्या नवऱ्याचं नाव टाकून त्यांचं वय टाकून तुमचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि खाली काही तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे तुमची जी काही माहिती असेल तुमच्या ह्याच्यामध्ये घरात कोणी 10,000पेक्षा वर कमवतं का किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता का, परत प्रोफेशनल टॅक्स भरता का, असे काही प्रश्न विचारले आहेत. त्यावरती सगळ्याच क्वेश्चनवरती तुम्हाला नोच करायचं आहे. कुठल्याही याच्यावर येस करू नका. येस जर केला तर तुमचा अर्ज अप्रूव्हल होणार नाही. संपूर्ण नो घ्यायचे. ही 2 पेजेसचा फॉर्म आहे. त्यानंतर मग खाली आपल्याला नाव टाकायचं आहे, आपली सही करायची आहे आणि आपलं जे काही संपूर्ण पत्ता टाकल्याच्या नंतर हा फॉर्म आपल्याला PDF सेव्ह करून घ्यायचा आहे. PDF बनवायची आहे याची, कारण की पुढे आपल्याला डॉक्युमेंटमध्ये इथं अपलोड करायचा आहे. तो फॉर्म आपण PDF करून घेतलेला आहे. PDF करून घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला तो अपलोड करून घ्यायचा आहे. आणि अपलोड केल्याच्या नंतर आपलं जे काही आता नंतर तुमचे फॅमिलीचे ही असतील आधार कार्ड त्याच्यामधलं त्यांचं जे काही आधार कार्ड आहे 18+ जे काही एक व्यक्ती होता त्यांचं आधार कार्ड आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. ते पण चूज फाईलवरती क्लिक करून घ्या आणि चूज फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे काही आधार कार्ड असेल ते आपल्याला इथं फाईलमधून निवडून अपलोड करायचं आहे. पाहायचं असेल पाहू शकता किंवा डिलीट करू शकता. नंतर खाली आय हेअर बाय डिक्लेअर दॅट म्हणजे या चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर इथं पेंडिंगचं कसं कंप्लीट झालं तुम्ही तिथं पाहू शकता. अशा पद्धतीनं आपला हा संपूर्ण अर्ज आता कंप्लीट पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमचा अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुमचा रेफरन्स आय डी जो काय असेल तो रेफरन्स आय डी कॉपी करून घ्या आणि परत आपल्याला आता तो कसं चेक करायचा, आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी परत तुम्हाला बॅक यायचं आहे. आणि बॅक आल्याच्या नंतर इथं जे काही तुम्हाला चेक स्टेटसचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा रिक्वेस्ट आय डी तुमचा इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा म्हणजे आणि जो लाभार्थ्याचा डेट ऑफ बर्थ टाकून जनरेट OTPवरती क्लिक करायचा आहे. OTP तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल. तो OTP इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यावर चेक स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता की डिस्ट्रीब्युटेड व्हेरिफिकेशन इज पेंडिंग फॉर रिक्वेस्ट नंबर असं दाखवलं जाईल. अशा पद्धतीनं त्यांनी जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्हल करतील किंवा एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या एजन्सी जी निवडलेली आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि तुमच्या रिक्वेस्ट आय डीनुसार त्यांना तुम्ही तुमची अप्रूव्हल करायला लावू शकता. अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीनं व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा अर्ज कंप्लीट करून घ्या, अर्ज सबमिट करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस असेल ते चेक करत राहा. तुमच्याकडे उज्ज्वला योजनेअंतर्गतचा गॅस हा नक्की तुम्ही जर पात्र योजनेमध्ये बसत असाल तर तो नक्कीच तुमचा अर्ज हा अप्रूव्हल होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.